मित्रो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार डिजी9 आणि आकार डिजी9च्या डिजी9 पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत. आज एका पुस्तकाच्या निमित्तानं आपण या पॉडकास्टची योजना केलेली आहे. पुस्तकाचं नाव आहे दाभोळकर हत्या आणि मी. आता या नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की पुस्तकाचा संदर्भ काय किंवा पुस्तकाची पार्श्वभूमी काय आणि पुस्तकात नेमकं काय दडलेलं असेल. एकंदरच या विषयासंदर्भात या विषयाशी संबंधितांशी आपण यापूर्वीही 1-2 पॉडकास्ट केले होते आणि बऱ्यापैकी या विषयाची जी काही व्यापकता आहे आणि या विषयाच्या मागे दडलेल्या काही गोष्टी ज्या इतर कोणीही तुम्हाला सांगितल्या नसतील एवढ्या उघडपणे आणि विस्तृतपणे आपण या डिजी9 पॉडकास्टच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडल्या होत्या. आज या पुस्तकाचे लेखक आणि दाभोळकर हत्या प्रकरणातले एक आरोपी असं ज्यांना म्हणू शकतो आपण, आणि कालांतरानं तुम्हाला कल्पना आहे की त्यांची सुटकाही झाली निर्दोष वगैरे, असे विक्रम भावे आज आपल्या स्टुडिओत आहेत. विक्रमजी नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत. धन्यवाद. या सगळ्या प्रकरणावर आपण बऱ्याचदा बोललोय, बऱ्याचदा चर्चा झाली आहे. अगदी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण असो किंवा दाभोळकरांचं हे हत्याकांड, आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांना गोवण्यासाठी जे मोहरे वापरले गेले त्यात तुमचा त्यात नाहक बळी गेला होता. तुमच्यावर गुदरलेले प्रसंग, तुम्ही जे काही भोगलंय निव्वळ एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून, जे दुसरा कुठलाच तुमचा दोष त्यात नव्हता. आणि या सगळ्या अनुभवांचा परिपाक म्हणजे हे पुस्तक आहे का असं विचारणं खरं तर बाळबोध ठरेल. पण हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा, कारण तुम्ही आधी सुद्धा एक पुस्तक लिहिलेलं आहे जे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातलं होतं. लिखाणाकडे तुमचा कल कसा काय? म्हणजे तुम्ही मुळातले तुम्हाला लिखाणाची आवड वगैरे आहे, साहित्य आणि अशा सगळ्या गोष्टींची रुची आहे, की आता काही गोष्टी या जगासमोर आणायच्या आहेत त्यासाठी तुमच्यातला लेखक जागा झालाय? खरं सांगायचं तर यापूर्वी मी जे पुस्तक लिहिलं होतं ते मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात, त्यामध्ये मी माझा काही सहभाग नव्हता. मी त्यात आरोपित नव्हतो किंवा केवळ मी कारागृहात असताना त्या प्रकरणातले आरोपी माझ्या सोबत होते. मग त्यांच्याकडे जे त्यांचं आरोपपत्र किंवा जी काही माहिती होती, माहिती अधिकारात मिळवलेली त्यांनी, त्याचा अभ्यास केल्यावर एक भयंकर गोष्ट लक्षात आली की फार मोठं षडयंत्र आहे. त्यामुळे ते लिहिलं मी, आणि मी ते लिहू शकत होतो कारण मी तिराहीत होतो. माझा त्या घटनेशी किंवा त्या अपराधाशी किंवा त्या गोष्टींशी थेट संबंध काहीच नव्हता. त्यामुळे मी ते लिहू शकलो, लिहिलंही. आणि या पुस्तकाच्या मनोगतात सुद्धा मी ते लिहिलंय की बाबा, मूळचा माझा पिंड लेखकाचा नाही, मला वाचनाची आवड आहे खूप. पण त्यावेळेला असं वाटलं की अरे, भगवा दहशतवादाच्या बागुलबुवा जो उभा केला गेला त्याचे बळी आहेत ते, आणि हे सगळं माझ्यासमोर देव उलगडतोय, याचा अर्थ माझ्याकडून देवाला अपेक्षित आहे काहीतरी, मी ते आणलं पाहिजे लोकांसमोर. अशा ह्याने मी ते लिहिलं. आणि माझं ते आयुष्यातलं पहिलं पुस्तक, त्यामुळे साहजिक आहे आपलं पहिलं पुस्तक वाचकांच्या हातात देताना लेखकाला आनंदच असतो. पण हे दुसरं पुस्तक देताना मी त्याच्या मनोगतात पण लिहिलंय की असा निखळ आनंद नाही आहे माझ्या मनात, अशी संमिश्र भावना आहे ती, की या जगात लिहिण्यासारखे अनेक चांगले विषय आहेत यापेक्षा ते सोडून मला हे लिहावं लागतंय. की एक हिंदुत्ववादी असणं हा अपराध आहे की काय आपला, असं वाटावं, असे अनुभव मला घ्यावे लागतात, ते अनुभव मला लिहावे लागतात. हे कुठल्याच दृष्टीने आनंददायी नाही आहे. पण तरीसुद्धा ते लिहिलं पाहिजे असं वाटलं यासाठी की जे काही मी अनुभवलं ना या काळात, तर एक फार मोठं हिंदू विरोधी षडयंत्र दिसून आलं. आणि मी या मताशी आलो आता की राजकीय व्यक्तींच्या भरोश्यावर राहून हे षडयंत्र मोडून काढता येणार नाही. हे हिंदुत्ववाद्यांना कष्ट घेऊन आपलं एक सामर्थ्य उभं करून ते हाणून पाडावं लागणार आहे. आणि मग आता हे माझ्या एकट्याच्यानी शक्य नाही हे सगळं करणं, पण मग माझ्याच्यानी जे शक्य आहे ते मी केलं पाहिजे. मग जे काही घडलंय ते लोकांसमोर आणलं पाहिजे.
आणि म्हणून मग मी वाचकांना अशी विनंतीही केली की विक्रम भावे या व्यक्तीचे अनुभव म्हणून वाचू नका. ते एक प्रातिनिधिक हिंदुत्ववादी एक कार्यकर्ता सामान्य, तो कोणी त्याचे असू शकतो. कोणी असू हो. शकतो, ते प्रातिनिधिक अनुभव म्हणून वाचा. आणि काय होतं, आम्ही जात्यात होतो, कुणीतरी सुपात सुपात आहे. असणार आहे, बरोबर. उद्या सुपातले जात्यात येतील, करता करता सुपात काही राहणार नाही आणि हे हिंदुत्वासाठी चांगलं नाही. आपल्याला जागृतीच करावी लागेल आणि दुसऱ्या कोणाच्या भरोश्यावर राहून चालणार नाही. आपल्यालाच कष्ट उपसावे लागणार आहेत. बरोबर. तरच ते षडयंत्र आपण मोडून काढू शकू. त्या एकमेव उद्देशाने मी ते यावेळेला धाडस केलं पुस्तक लिहायचं. पण असं त्यात फार आनंद आहे वगैरे असं नाही. थोडी वेदनाच आहे त्याच्यात. साहजिकच आहे. तुम्ही जे भोगलंय त्या कालखंडात, ते मांडताना आपण त्याचा पुनर्प्रत्यय येतो आपल्याला. हो. जे मला एका ठिकाणी माझ्या पायात खिळा घुसला होता, हे मी जेव्हा ज्या वेळेला सांगतो, तेव्हा ती मला वेदना ती वेदना आठवतेच. आठवते. बरोबर. त्यामुळे तुम्ही तर या खिळ्याच्या वेदनेपेक्षा प्रचंड महाभयानक अशा वेदना तुम्ही सहन केलेल्या आहेत. त्या शारीरिक पातळीवर तर होत्याच होत्या, पण मनावर कुठेतरी खोलवर हो. जखम करून जाणाऱ्या अशा मानसिक वेदनाही तुम्हाला त्या दरम्यान सहन कराव्या लागल्यात. आणि याचा लेखाजोखा असा लिखित स्वरूपात मांडणं हे कधीच आनंददायी नसतं. बरोबर. त्यामुळे मी तुम्हाला तो प्रश्न मुळात विचारणारच नाही, की काय वाटलं तुम्हाला पुस्तक लिहिताना? हे पुस्तक लिहिण्याचं प्रयोजन तुम्ही सांगितलं, की ही जी काही हिंदुत्ववादी विचारधारा आहे, ती प्रवाहित व्हावी यासाठी लोकजागृती करण्यासाठी हे पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे आणि त्याचा उद्देश सफल व्हावा. यासाठीच मी आज तुमच्याशी गप्पा मारतोय. कारण तुमच्यासोबत काय घडलंय किंवा तुम्ही पुस्तकात जी प्रकरणं आहेत अनुक्रमणिकेत जी एकंदर 15 प्रकरणं आहेत, त्यातली प्रत्येक गोष्ट मी तुमच्या तोंडून ऐकलेली आहे यापूर्वी. हो. आणि तुमच्या त्या मागच्या पुस्तकात मालेगाव बॉम्बस्फोट मागचे अदृश्य हात, ते अदृश्य हात नेमके कोणते हे जाणून घेण्यासाठी ते पुस्तक मी 2-2, 3-3 वेळा वाचल्यानंतर अक्षरशः तुमच्यासोबत जे काही घडलंय ते असं एका चित्रपटासारखं नजरेसमोर येत जातं. पण हे पुस्तकात तुम्ही काही गोष्टी या प्रकरणात मुद्दाम नमूद केलेल्या आहेत, की दाभोळकर हत्या झाली दाभोळकरांची. आणि झाल्याच सरकारच्या प्रमुखानं म्हणजे मुख्यमंत्र्यांनं एक दृष्टिकोन जो पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवून जाहीर केलं, की ह्या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटना आहे. आणि मग हिंदुत्ववादी संघटनेतल्या कोणाला तरी अटका दाखवायच्या आहेत, पकडायचं आहे, धरपकड करायची म्हणून बळीचे बकरे जे सापडले त्यात तुम्ही एक होतात. आता तुम्ही जे भोगलंय त्यातले काही जे काही गोष्टी ह्या मांडल्यात तुम्ही याच्यामध्ये, यातली सुरस आणि चमत्कारिक अशी 1-2 अशा काही घटना आहेत, की ज्या खरोखरच एक त्रयस्थ म्हणून ऐकताना इतक्या चमत्कारिक वाटतात आणि इतक्या रंजक आणि सुरस वाटतात, की लहानपणी आपण चांदोबा वाचलाय, चंपक वाचले, त्यातही एवढ्या अशा रंजक गोष्टी नव्हत्या. किंवा एखाद्या रहस्यरंजक कादंबऱ्या वाचतो, त्यातही असं बनवाबनवीचे जे खेळ केलेले असतात शब्दांच्या करामती करत. तर तशा घटना प्रत्यक्षात तुमच्या सोबत घडलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला गोवण्यासाठी काय केलं नाही तपास यंत्रणांनी. त्यातली एक अशी, आता मला तर त्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर आहेत, मला आठवतात. पण आमच्या प्रेक्षकांसाठी एखादी घटना तुम्हाला अशी त्यातल्या त्यात रंजक कुठली वाटते, म्हणजे जी तुम्हाला ती जेव्हा तुमच्या समोर कधी पुन्हा पुन्हा ती उगाळली जाते, तेव्हा तुम्हाला हसायलाही येतं आणि तुम्हाला असं विमनस्कही व्हायला होतं, की काय घडून गेलंय आयुष्यात? अशा 2-3 गोष्टी आहेत. पहिली अशी, की मी मागेही मला वाटतं सांगितलं होतं का नाही आठवत नाही. पण मला जेव्हा अटक केली सीबीआयच्या त्या ऑफिसरनी, तेव्हा मी त्याला विचारलं होतं, "बाबा कशाच्या आधारे अटक केलीस ते सांग." तर तो म्हणाला, "ह्याच खटल्यातल्या एका आरोपीचं कन्फेशन आहे. अंडर सेक्शन 19 ऑफ कोका." महाराष्ट्रात मोका आहे तसं कर्नाटकात कोका आहे. त्याच्या सेक्शन 19 प्रमाणे तिकडे कबुली जबाब घेतलाय. त्यात तुमची नावं आहेत म्हणून इथे अटक करतोय. मी वकिलांसोबतच त्या केसमधले आहे, पुनाळेकर सरांसोबत. त्यामुळे ते कन्फेशन कधीचं आहे हेही मला माहिती. आमच्या अटकेच्या 8.5 महिन्यापूर्वीचं ते कन्फेशन आहे. मी म्हटलं, "बाबा म्हणजे मी थोडं हे सोडूनच बोललो, 8.5 महिने काय उपटत होतास? या 8.5 महिन्यात काय आम्ही फरार नाही, देशाबाहेर गेलो नाही, तुझी आमची 25 वेळा भेट झाली आहे. आत्ताच का?"
म्हणजे मला आजही या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. मी शोधायचा प्रयत्न करतोय, की आम्हाला अटक झाली, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला 23 मे 2019 आणि 24 तारखेला आमच्या अटकेचं समन्स निघतं. पोहोचू शकलो नाही म्हणून 25 मेला अटक झाली, नाहीतर 24ला अटकेची तयारी होती. कोणाच्या आदेशाने हे चालू होतं, की निकालापर्यंत थांबा आणि दुसऱ्या दिवशी अटक करा. कोणाच्या आदेशाने हे चालू होतं? किंवा तो सुभाष रामरूप सिंग पुनाळेकरांच्या विरोधात मी साक्ष द्यायला नकार दिला म्हणून मला अटक केली त्यांनी सांगून. हं. मी तो तसा जबाब द्यायला तयार होत नाही म्हणून माझ्या गुरुदेवांना शिव्या घाल, बायकोवर किंवा मुलीवर रेप करायची धमकी दे, या सगळ्या गोष्टी करत होत्या. मला आजही प्रश्न पडतो, की हे धैर्य येतं कुठून यांना? एकमेव आपला देश आहे हिंदू बहुल. त्या देशात एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या बायको आणि मुलीवर रेप करायची धमकी देतो हा सीबीआय ऑफिसर. हे धैर्य देत कोण होतं यांना? मला आजपर्यंत उत्तर नाही मिळालेलं. मी त्याला विचारलं, तू मला त्या कन्फेशन स्टेटमेंट आज अटक करतोयस, एवढा वेळ का लावलास त्याचं उत्तर दे ना. तो म्हणतो, मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही. मी म्हटलं, कोर्ट विचारेल तेव्हा तर सांगशील. तो मला छाती ठोकून सांगतो, हा प्रश्न मला या देशातलं एकही कोर्ट विचारणार नाही. दुर्दैवाने हे सांगावं लागतंय, की आजच्या क्षणापर्यंत ट्रायल चालवणारं कोर्ट किंवा तपासावर लक्ष ठेवून बसलेलं हायकोर्ट यांच्यापैकी कोणीही सुभाष सिंग किंवा सीबीआयला हा प्रश्न विचारला नाही. 170 पानाचं जजमेंट आहे. 170 पानाच्या जजमेंटमध्ये एका अक्षराने या गोष्टीबद्दल विचारणा नाही झाली. दुसरी हे सांगतो, मला जामीन मिळण्यासाठी अर्ज केला तेव्हा हाच अधिकारी ओरडून सांगत होता, ॲज पर CDR अनालिसिस. म्हणजे त्याचं म्हणणं काय, मी माझ्या मनचं नाही सांगत आहे. ॲज पर CDR अनालिसिस विक्रम भावेच्या वापरातले नंबर हत्येच्या 8, 10, 15 दिवस काहीतरी आधी रोम झाले होते तिथे. माझ्या जामिनाला विरोध करताना हीच कथा, फायनल आर्ग्युमेंटला हीच कथा. मग तपास अधिकारी जेव्हा विटनेस बॉक्समध्ये आला, त्याची उलट तपासणी घेताना माझ्या वकिलांनी विचारलं, अरे बाबा, ते आत्तापर्यंत 20-25 वेळा तू ते बोललायस ना ॲज पर CDR अनालिसिस, तो कुठं आहे? तो निर्लज्जपणे सांगतो, नाही माझ्या हातात आजपर्यंत नाही. मला तोंडी माहिती होती असं काहीतरी आहे आणि असं आहे नंबर त्यात रोम झाल्याचं दिसतं, हे सगळं मला तोंडी सांगितलेलं. कुणी ते आठवत नाही. मला तोंडी माहिती मिळाली त्यावर मी बोलत होतो. म्हणजे तोंडी माहितीच्या आधारे शपथेवर लेखी प्रतिज्ञापत्र दिली जातात कोर्टात. 5 वर्षानंतर तो निर्लज्जपणे सांगतो, माझ्या हातात नाही, तोंडी माहितीच्या आधारे. एका अक्षराने कोर्टाला वाटत नाही विचारावं असं त्याला? म्हणजे मी छाती ठोकून सांगतो, की CBIने आरोपपत्र या सदरात स्वतःच्या आबरूच्या ज्या काही चिन्हे जोडलेल्या आहेत, त्या मेलेला माणूस तो दुसरा कोणी असता ना, सामान्य कोणीतरी, तर हा खटला उभा सुद्धा राहू शकला नसता. ही लायकी आहे पुराव्यांची. पण केवळ आणि केवळ मेलेला माणूस दाभोलकर आहे ना, मग एजन्सी पकडून आणतील, त्याला त्यातल्या 1-2 शिक्षा द्यावी लागणार ना. ही अत्यंत भयानक मानसिकता व्यवस्थेची मी जवळून पाहिली या सगळ्या प्रकरणात. हे गंभीर आहे फार. खरंय. तुम्ही हे गांभीर्य जे आहे ना, म्हणजे आपण न्यायपालिका म्हणतो, या लोकशाही मार्गाने चाललेला देश म्हणतो, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या देशात घडतात आणि याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसतो. म्हणजे तुमच्यासारखा सामान्य माणूस जो निव्वळ एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे म्हणून पिसला जातोय या चक्कीमध्ये. आणि तुमच्या प्रति सहानुभूतीनं बघणारे लोक जे आहेत त्यांनाही उद्या ह्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायला कमी करणार नव्हते. म्हणजे एकाबद्दल साक्ष दे म्हणून तुमच्यावर दबाव आणला गेला आणि तुम्ही तो दबाव झुगारला म्हणून तुम्हाला अटक दाखवली गेली. हा जो प्रकार या देशात घडतो, न्यायपालिकेच्या नाकाखाली टिचून घडतो, हो ना. त्या गोष्टी जर पाहिल्या आणि विचार केला तर असं वाटतं की मग सामान्य लोक जे आहेत, इतर ज्यांच्या भोवती कुठलंच वलय नाही, म्हणजे आता तुमचा तरी एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता, एक मोठी साधकांची चळवळ, मोठी संख्या, असं कोणीतरी आहे वाली की बाबा उद्या विक्रम भावेंबद्दल काही घडलं तर 4 लोक तरी उभे राहतील. पण एखादा गल्ली बोळातला सामान्य माणूस
जर भरडला जात असेल तर त्याच्या मागे कोण उभं राहील कळणारही नाही. कळणारही नाही आणि असं होतंय होतंय. ते आपल्या समोर आणि हे येतही नाही. कसं सिलेक्टिव्ह आहे बघा, हा की त्या मुक्ताबाई दाभोलकर, हम्म. त्यांच्या सुकन्या, प्रॉसिक्युशनची विटनेस लिस्ट आहे सरकारी पक्षाने, की आम्ही हे साक्षीदार तपासणार. यात मुक्ताबाईंचं नाव आहे हो. मुक्ताबाई साक्ष द्यायला येतच नाहीत अजिबात. आजवर साक्ष झालेलं नाही. झालीच नाही. स्वतंत्र भारतातला हा एकमेव खटला असेल की वडिलांच्या हत्येच्या प्रकरणात मुलगी साक्षीदार म्हणून लिस्टेड आहे प्रॉसिक्युशनच्या लिस्टमध्ये, पण ती साक्ष द्यायला येत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ बरं, तोपर्यंत प्रसार माध्यमात जिथे म्हणून संधी मिळेल तिथे तोंडाला येईल ते बोललेले आहेत. हो बेछूट आरोप केलेत हिंदुत्ववाद्यांवर यांनी. मीडिया ट्रायल चालवली होती हा, म्हणजे ह्याचा अर्थ यांना एका गोष्टीची जाणीव आहे की मीडियात वाटेल ते बोललेलं चालतं, आपल्याला कोण विचारायला येत नाही, कोर्टात तसं बोलता येणार नाही म्हणून यायचंच नाही. ही काय पद्धत झाली? कोर्ट याच्यावर एका अक्षराने विचारत नाही, अरे मुलगी आहे ती, का नाही आली साक्ष द्यायला म्हणून. बरोबर आहे. बरं, दुसरी गोष्ट, एकीकडे जरा काही खूट वाजलं तर हे लगेच विज्ञानवादाचे झेंडे घेऊन येतात. त्या आशिष खेतांनी स्टिंग केलं होतं. एक मनीष ठाकूर म्हणून निवृत्त पोलीस, निवृत्त होता का हाकललेला देवालाच माहिती, प्लॅनचेट करणार. हा, त्याच्या स्वतःच्या अंगात दाभोलकराचा आत्मा येतो असा त्याचा दावा, त्याचं स्टिंग यांनी केलं. बरं, गंमत बघा, ज्या दाभोलकरांनी आयुष्यात आत्माच मानला नाही, त्या दाभोलकरांचाच आत्मा त्याच्यात आला आणि तो सांगतो सनातनवाल्यांनी मला मारलं. इथपर्यंत समजू चला की पोलीस हतबल असतील म्हणून गुलाबराव पोळ त्यात पोळलेच चांगले त्या प्रकरणात. माझा मुद्दा त्या पुढचा आहे. तुम्ही उठसूट विज्ञानवादनी ह्याच्या त्याच्या गप्पा मारता. कुठल्याही अन्नीसवाल्यांनी किंवा दाभोलकर कुटुंबियातल्या कुणीही स्वतः ह्या प्रकाराच्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा होता, तो केला नाही. ते सोडा, मागणी नाही साधी केलेली. मग उठसूट बोंबा मारतात ना, माणूस मेला तरी विचार मरत नाही. माझं तर स्पष्ट म्हणणं काय माहितीये, ज्यांनी कुणी दाभोलकराला गोळ्या घातल्या असतील ना, त्यांनी फक्त शरीर मारलंय त्यांचं. ह्या प्लॅनचेटच्या उद्योगाने त्यांचे विचार मारण्याचं काम झालंय. पण एकाही अन्नीसवाल्यांनी त्याविरोधात तक्रार नाही केलेली अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात. मग हा सिलेक्टिव्ह विवेकवाद नाही का? बरोबर आहे. तुम्ही आता ज्या विटनेसेस बद्दल बोलत होतात, त्या समोरच्या ज्या फिर्यादींचा एक स्टार विटनेसही होता त्यांच्यामध्ये. हो, म्हणजे आपले हमीद भाऊ होते, त्यांचे सुपुत्र दाभोलकरांचे, ते स्टार विटनेस. ते कोर्टापुढे येऊन साक्षीत सांगतात की सनातनवाल्यांनी माझ्या वडिलांना अशी धमकी दिली होती की तुमचा दुसरा गांधी करू. आता तू साक्षीदार आहेस ना, तोंडाला येईल ते बोलून कसं चालेल? उलट तपासणीत त्यांना विचारलं, बाबा काय म्हणजे लेखी दिली का तोंडी का फोनवर का पत्रांनी का ईमेलनी का फॅक्सनी, कशी दिली ते मला माहीत नाही, पण कधी दिली तेही मला माहीत नाही, पण दिली. हे यांच्या साक्षीच्या लायकी आहेत. एका बाजूला तो म्हणतो माझ्या वडिलांनी त्यांच्या जीवाला धोका आहे सनातनवाल्यांपासून म्हणून एक अख्खी फाईल पुराव्यांची ATS कडे दिली होती. तपास अधिकारी स्वतः साक्षीत सांगतो मला असं काही आढळून आलं नाही कुठल्याच एजन्सीकडे. म्हणजे कोर्टापुढेही फेकता तुम्ही. हा सगळा गोलमाल, नरोवा कुंजरोवा धर्तीवर चाललेला सगळा तपास आणि एक बागुलबुवा उभा करून कुणाला तरी पकडलंय, त्यांना शिक्षा व्हावी, ते अडकावेत, ह्या उद्देशानं सगळं चाललं होतं. नाही, किती चाललं होतं खोल. विनय मनोहर केळकर नावाचा एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. तो साक्ष द्यायला कोर्टात आला, विटनेस बॉक्समध्ये उभा राहिला. आमच्या वकिलांनी त्याला विचारलं, अन्नीसचे कार्यकर्ते तुमच्या घरी आले होते का? तो प्रसंग मी पुस्तकात लिहिलेला आहे. असा प्रश्न विचारल्याबरोबर एक माणूस उठून पळून जायला लागला. आम्ही जरा आरडाओरडा केल्यावर पोलिसांनी त्याला धरून आणला, त्याला उभा केला कोर्टापुढे. आणि मग आमच्या वकिलांनी विटनेसला विचारलं की बाबा जो कोणी आला होता तो हाच आहे, तो इथे कोर्टात आहे का हजर? हो आहे. कोण? हाच तो आता पळून जाणारा. त्याला नाव विचारायला लावलं. त्यांनी सांगितलं माझं नाव मिलिंद देशमुख, हा सेक्रेटरी दाभोलकरांचा. आता यापेक्षा काय, म्हणजे आता तो विनय मनोहर केळकर तर आमचा कोणी नाही ना कार्यकर्ता, तो प्रॉसिक्युशनचा विटनेस आहे, स्टार विटनेस आहे.
तो सांगतो हे पडवायला माझ्या घरी आले होते म्हणून. इतकं होऊन सुद्धा कारवाई काहीच नाही त्या बाबतीत. बरोबर. काय समजायचं या सगळ्यातून? आणि मुद्दा म्हणजे की आधी ज्यांच्याकडे जे पिस्तूल सापडलं होतं, ती जी मंडळी भिवंडीतली आणि ती हां. त्यांच्या पिस्तुलातूनच ती गोळी झाडली गेली आहे. फॉरेन्सिकमध्ये ते सगळं सिद्ध झालं होतं आणि हा खटला तिथे खऱ्या अर्थानं हा तपास तिथे संपला होता. संपला होता. म्हणजे पण आणि किती हे गंमत आहे बघा. म्हणजे हत्या होते. एफ-आय-आर सुद्धा लॉन्च झाला नाही. तर राज्याचा मुख्यमंत्री विधान करतो यामागे हिंदुत्ववाद्यांचा हात आहे. म्हणजे तपासाची दिशा निश्चित झाली होती. हो. त्याच्यानंतर ते नागोरी आणि खंडेलवाल सापडतात. त्यांच्या जवळचं शस्त्र फॉरेन्सिकला जातं. रिपोर्ट येतो यातनंच हत्या झालेली आहे. बरोबर. पण पुण्याचा क्राईम ब्रँचचा एसीपी राजेंद्र भांबरे न्यायालयासमोर शपथेवर सांगतो यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत, त्यामुळे ॲडिशनल कलमं लावायची परवानगी द्या. कोर्ट देतं. आणि मग 90 दिवसात पुढच्या असं काय घडतं माहिती नाही, की त्यांच्या विरोधात आरोपपत्रच दाखल होत नाही आणि त्यांना डिफॉल्ट जामीन मिळतो. 90 दिवसात आरोपपत्र दाखल चार्जशीट होऊ नये नसल्यामुळे. म्हणून. मग हा प्रवास जरा थक्क करणारा आहे हो. तत्कालीन मुख्यमंत्र्याचं विधान आणि त्याच्यानंतर चक्क बॅलिस्टिक रिपोर्ट पॉझिटिव्ह असतानाही त्यांच्या विरोधात पुरावा नाही म्हणून त्यांना हे मिळतं. मधल्या काळात शॉकिंग गोष्ट अशी झाली आहे, की या दोघांना कोर्टापुढे हजर केलं तर त्यांनी आरडाओरडा केला. काय? की आम्हाला 25-25 लाख रुपये प्रत्येकी देऊ करतायत, गुन्हा कबूल करावा म्हणून. पण आमचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही. मग कोर्टाने काही रेकॉर्डला घेतलं नाही, पण मीडियात तर वाजली ही बातमी दुसऱ्या दिवशी जोरदार. त्याच्या पुढच्या रिमांडला त्या दोघांनी ते साहजिक होतं आणि मजबूत मारले असणार. त्यांनी सांगितलं हे सगळं मागच्या तारखेला बोललो ते गैरसमजातून होतं म्हणून आणि तो विषय संपला तिथे. त्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या, उदाहरणार्थ राकेश मारियाचं लेट मी से द ट्रूथ नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकात आणि इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत तो मान्य करतो राकेश मारिया, की आम्ही सनातन आश्रमापर्यंत पोचलो होतो आणि कारवाई करणार होतो, पण जरा थोडं ते विस्कटलं आणि राहिलं. हे विधान नागोरी खंडेलवालनी केलेला कोर्टातला आरोप आम्हाला आमिष दाखवतायत हे. आता तिसरा प्रसंग तुम्हाला सांगतो. माझं मालेगावचं पुस्तक 1 सप्टेंबर 2013ला प्रकाशित झालं. 11 सप्टेंबरला नवा काळनी एक अख्खं प्रकरण छापलं. त्या दिवशी मी माझ्या वकिलांसोबत अलिबागच्या कोर्टात गेलो होतो. त्यांचं काहीतरी काम होतं, मी सोबत गेलो होतो. त्यावेळेला पनवेलच्या आश्रमात पोलिसांची एक टीम आली. ते म्हणाले आम्ही पुणे क्राईममधून आलो, दाभोळकर हत्या प्रकरणी विक्रम भावेला चौकशीसाठी ताब्यात घ्यायला आलो. आमच्या आश्रमातल्या गेटवरच्या लोकांनी विचारलं आय कार्ड दाखवा. त्यांनी वेपन काढून दाखवली, हेच आमचं आय कार्ड. मग आमच्या लोकांनी पुणे क्राईम ब्रँचला फोन केला की अशी माणसं आली आहेत. त्यांनी सांगितलं आमच्याकडून या हत्येच्या तपासासाठी पनवेलला कुणीही गेलेलं नाही. हे शॉकिंग होतं. CCTVत हे आलं सगळं. आमच्या लोकांनी फोटो काढले त्यांचे. त्यांनी जी गाडी सोबत आणली होती तो नंबर इंटरनेटवर टाकला तर ती गाडी ATSच्या राजन घुले या अधिकाऱ्याच्या नावावर होती आणि ती आदल्या दिवशी चोरीला गेली होती. अच्छा. रेकॉर्डप्रमाणे. आणि मग नागोरी खंडेलवालला 25 लाखाचं आमिष देण्याचा त्यांनी केलेला आरोप, इंडियन एक्सप्रेस आणि त्याच्या पुस्तकात मारी यांनी केलेलं विधान, हे लोक मला शोधत येणं, ह्या नंतरच्या ज्या काही घटना आणि त्या कड्या जुळल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की नागोरी आणि खंडेलवाल यांचा गैरसमज झाला होता. त्यांना असं वाटत होतं की त्या दोघांनी गुन्हा कबूल करावा म्हणून प्रेशर होतं. ॲक्च्युली तसं नव्हतं. त्यांच्यावर प्रेशर यासाठी होतं की तुम्ही माफीचे साक्षीदार व्हा आणि तुम्ही विक्रम भावेला आम्ही हत्यार दिलं असं सांगा आणि विक्रम भावेला लटकवून टाकायचा. खटला संपला की ह्यांना सोडून द्यायचं. केस क्लोज. केवळ देवाची कृपा म्हणून मी आज जिवंत आहे, नाही तर ह्या सगळ्यात कधीच फासावर लटकलो असतो. तेव्हापासून हे प्रयत्न यांचे चालू होते. आता तुम्ही जो घटनाक्रम सांगितला ना मला, की पोलिसांचं एक पथक पनवेलच्या आश्रमापर्यंत आलं होतं आणि ते ज्या गाडीतून आलेलं होतं ती गाडी
पोलीस अधिकारी राजन घुलेंची होती आणि ती गाडी चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी आदल्या दिवशीच दिलेली होती. याचा अर्थ असा आहे, की म्हणजे अर्थ म्हणण्यापेक्षा ही मोडस ऑपरेंडी जी आहे ना पोलिसांची, ती एन्काउंटर करण्याआधीची सगळी तयारी असते. म्हणजे ही मोडस ऑपरेंडी एन्काउंटरची आहे. शक्यता आहे. तुम्ही फाशीची जी गोष्ट करताय ती खूप तर लांब, लांबची गोष्ट खूप होती. लांब. पण तेही होऊ शकलं असतं. हिंदुत्ववादी असण्याचे एवढे भयंकर परिणाम या देशात भोगावे लागतात. हे म्हणजे अनाकलनीय आहे सगळं. म्हणूनच ती दाहकता लक्षात येते, की चुकून जर तुम्ही त्या दिवशी सापडला असता त्यांच्या ताब्यात तर काय झालं असतं. हो. कारण चोरीला गेलेली गाडी हो. आणि त्याची रीतसर नोंदवलेली तक्रार हेच सांगते, की आणि गाडी चोरीला गेलेली कोण पुढच्या घेऊन कड्या गेलं. कशा जुळतात? मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात हा राजन घुले तपास अधिकारी आहे. हो. आता मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात अंतिम युक्तिवाद संपला. हं. बहुतेक पुढच्या महिन्यात जजमेंट येईल त्याचं. ह्याच्यात जेव्हा साक्षी सुरू होत्या तपास अधिकाऱ्यांच्या, तेव्हा राजन घुले साक्ष द्यायला आलेले आहेत. हं. आणि त्यांनी त्यांच्या साक्षीत हे मान्य केलंय, की ती गाडी माझ्या नावावरच होती हं. आणि चोरीला गेल्याची कंप्लेंट आम्ही केली होती. या सगळ्यावरून ते चित्र स्पष्ट होतं, की मी जर तेव्हा सापडलो असतो, तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एक तर माझा त्याच रात्री एन्काउंटर झाला असता किंवा पुढच्या वर्षभरात फासावर लटकलो असतो. का? केवळ मी हिंदुत्ववादी आहे. आणि हे या देशात घडणं जास्त दुर्दैवी. हे पाकिस्तानात घडलं तर समजू शकतो. ज्याला आपण हिंदुस्थान म्हणतो, त्या हिंदुस्थानात ही अवस्था आहे हिंदूंची. एकंदरच अशा बऱ्याच रंजक आणि रोचक अशा घटना या पुस्तकामध्ये आहेत, ज्या वाचल्यानंतर प्रत्यक्षातही असं घडतं याबद्दल आपल्यालाच आश्चर्य वाटतं. माझा जो आकार परिवार आहे, त्या माझ्या सगळ्या प्रेक्षकांना माझी विनंती राहील, की त्यांनी हे पुस्तक जरूर विकत घ्यावं. हे पुस्तक विकत घेऊन, वाचून त्यातल्या साहित्यिक मूल्याचा आनंद लुटा किंवा किती दर्जेदार लिखाण आहे, किती रंजक लिखाण आहे याबद्दल मला काही विशेष भाष्य करायचं नाहीये. हे पुस्तक वाचल्यानंतर माणसाने म्हणजे प्रत्येक हिंदूनं पेटून उठलं पाहिजे. वाचून थंड बसायचं नाहीये. माणूस पेटून उठला पाहिजे. आणि जर एवढं सगळं घडलंय तुमच्यासोबत, ते या पुस्तकात लिहिलेलं तर आहेच आणि ते जर अशा शब्दबद्ध झालेल्या पुस्तकातलं हे पुस्तक वाचून जर हिंदू पेटून उठला नाही, तर मग हिंदू हा जो शब्द किंवा हिंदुत्व हा जो काही एक इझम आहे, तो संपायला वेळ लागणार नाही. खरंय. हां, यांना हिंदुत्वाची ॲलर्जी आहे हे मान्य आहे. पण हिंदुत्वाची ॲलर्जी आहे तर मग तुम्हाला कशाबद्दल आसक्ती आहे हे तरी कळू द्या. तुम्हाला या देशाचे तुकडे करायचे आहेत का? किंवा या देशात कुठला तरी एका वेगळा धर्म पंथ तुम्हाला आणायचा आहे, रुजवायचा आहे का? तेही कळत नाही. म्हणजे हा आपला शत्रू जो आहे ना, तो धार्मिक शत्रू म्हणून त्याला सामोरं जाता येत नाही. हा माणुसकीचा शत्रू आहे. बरं. एकदा झालेली वेदना माणसाला पुन्हा जर आठवायची असेल, म्हणजे असं मी म्हणालो, की पुस्तक लिहिणं हा तुमच्यासाठी एक वेदनेचा पुनर्प्रत्यय होता जणू काही. हा पुनर्प्रत्यय कुठल्याही दुःखाचा, वाईट घटनांचा किंवा वेदनेचा जर असेल, तर तो त्रासदायक असतो. म्हणजे तुम्हाला तर या सगळ्या गोष्टीमध्ये कारागृहात एक बराच मोठा कालावधी घालवावा लागला. तर तुम्हाला तर या वेदनेचा पुनर्प्रत्यय या पुस्तकाच्या लिखाणाच्या वेळेला तर आलेलंच असेल, पण जेव्हा तुम्ही असं कोणाशी बोलता, म्हणजे माझ्यासारख्याला इंटरव्ह्यू देताना किंवा अनेक माध्यमांना जेव्हा तुम्ही सामोरं जाता, तेव्हा या सगळ्या गोष्टी पुन्हा परत उजळल्या जातात. त्यामुळे तुम्हाला ही वेदना परत सहन करण्याची जी शक्ती परमेश्वर देतंय, म्हणजे परमेश्वरच कुठेतरी तुमच्या मागे उभा आहे, हे दिसून येतंय. तुमच्याकडून परमेश्वरी कृपेमुळेच शक्य झालं. नाहीतर हे अशक्य होतं. म्हणजे तुम्हाला अक्षरशः गुंतवलेलंच होतं यामध्ये. खरंय. आणि पळवाटा कुठेच नव्हत्या. एक तर आणखी एक गंभीर गोष्ट घडली होती त्यात. मी कोल्हापूरच्या जेलमध्ये होतो 1.5 वर्ष. तिथे मी ज्या बाराकीत होतो, माझ्या बाजूला कैलाश ठाकूर नावाचा एक बिहारी मुलगा 4 वर्षाच्या शिक्षेत होता. तर मी सुटल्यानंतर, दाभोळकर हत्या झाल्यानंतर जेव्हा हा नागोरी खंडेलवाल
गेम फसला या मारियाचा, हं. तर दुसरा प्रयत्न काय झाला, माझ्या पाठोपाठ महिनाभरात काहीतरी तो सुटला. तो कैलाश ठाकूर नावाचा मुलगा. तो मूळचा बिहारचा आणि त्याचा घाटकोपरमध्ये कुठेतरी हे होता उद्योग. समोसे, मिठाई बनवून दे होलसेल असं. हं. तर त्याच्या घरी गेले पोलीस. त्याला उचलून आणला मारत आणि त्याच्यावर प्रेशर घालायचा प्रयत्न करत होते, की तू अशी साक्ष दे, की विक्रम भावेची आणि माझी कारागृहात ओळख झाली. तिथेच तो मला म्हणाला, "मी दाभोळकराला मारणार आहे." मग तो मला म्हणाला, "मला पिस्तूल दे." बिहारमध्ये काय अशी टोपल्यानी कट्टे मिळतात. हो. मग मी त्याला आणून दिलं आणि त्यांनी मारलं आणि तो माफीचा साक्षीदार आणि मी लटकलो फाशी. जे म्हणून शक्य येईल ते करवते. केवळ केवळ आणि केवळ एक कारण. आधीच्या खटल्यात शिक्षा झाली एक आणि मी ब्राह्मण आहे आणि हिंदुत्ववादी आहे. बस. हिंदुत्ववादी असणं या देशात गुन्ह्यासमान झालेलं आहे, की अपराध आहे एक प्रकारचा. पण तसंच मलाच वाटायला लागलं आता, की अरे हा अपराध आहे का काय माझा? बरोबर. अर्थात हे वाटणं आहे फक्त. या असल्या माकडांना नाही, भीत नाही बरोबर आपण. आहे. हिंदुत्ववादी असणं अपराध आहे तर 500 वेळा अपराध 500 वेळा करू. करू. 500 वेळा करू. त्यामुळे कालच प्रकाशन झालं या पुस्तकाचं. ॲडव्होकेट पुनाळेकर फार छान बोलले, की केवळ हिंदुत्ववादी आहोत म्हणून जर कोणी आमच्या विरोधात असेल, अगदी सत्ता सुद्धा, काय होईल? मला ठार माराल, माझ्या कुटुंबाला ठार माराल, माझं सगळं जप्त कराल, मला रस्त्यावर आणाल, काही यातलं काहीही करा. एक गोष्ट तुम्ही नाही करू शकत, मला घाबरवू नाही शकत. ते नाही तुमच्याच्याने होणार. कारण ईश्वरापेक्षा मोठा नाही. बरोबर. त्यामुळे त्या बाबतीत तर मी अगदी ठाम आहे, की प्रश्न पडेल मला, पुढेही पडेल कधीतरी. अरे हिंदुत्ववादी आहे मी, हा अपराध आहे का काय माझा? पण म्हणून पाऊल मागे नाही येणार. 500 वेळा अपराध करणार मग. हिंदुत्ववादी असलं हा अपराध आहे तर. खरंय. तुम्ही मंडळी घाबरला नाहीत. तुमचा निग्रह ठाम होता. म्हणून या सगळ्या अग्निदिव्यातून तुम्ही तावून सुलाखून बाहेर पडलात. तुम्ही असो, पुनाळेकर सर असो, या सगळ्या खोट्या बनावातून सही सलामत बाहेर देवाने काढलंय तुम्हाला. आता ही सगळी आपबीती या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही लोकांसमोर आणताय. तुमचं एक पुस्तक या आधीचं, मालेगाव बॉम्बस्फोटामागचे अदृश्य हात, हे तर प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या पद्धतीनं लोकप्रिय झालं, अनेकांनी त्या पुस्तकावर चांगल्याच प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि मी स्वतः ते बऱ्याचदा वाचलंय, मी तुम्हाला सांगितलं. तर हे जे पुस्तक आता आलंय, दाभोळकर हत्या आणि मी, हे पुस्तकही लोकांपर्यंत पोचावं, वाचकांपर्यंत पोचावं, त्यांनी ते मनापासून वाचून काढावं आणि या पुस्तकाचा निव्वळ खप, असा प्रचंड खप व्हावा, विक्रमी खप व्हावा, अशी शुभेच्छा तर मी देतोच आहे. पण ते तितक्यापुरतंच मर्यादित राहू नये. तर हा जो काही खटाटोप तुम्ही केलाय, तो ज्यासाठी केलाय की ही लोकजागृती व्हावी, हिंदू हे पुस्तक वाचून जागृत व्हावेत, पेटून उठावेत आणि हिंदुस्थानातच हिंदूंना दाबण्याचं जे षडयंत्र कार्य करते, त्या षडयंत्राला यापुढे या देशात कुठलाही थारा नाही, हे दाखवून देण्यासाठी प्रत्येक हिंदूनं उभं राहावं. हे कार्य या पुस्तकाच्या माध्यमातून साध्य व्हावं, ही शुभेच्छा तुम्हाला मी या क्षणी देतो. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार आणि पुन्हा एकदा पुस्तकाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.